हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रतीक्षा धुपकडे wine.m. तर चला, नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी टॉपिक निवडला आहे की माझं चॅनल, माझ्या एका चुकीमुळे माझं चॅनल झालं आहे फ्रीज. तर ते मी अनफ्रीज कसं केलं आणि माझे व्ह्यूज कसे वाढले हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे नवीन क्रिएटर्स आहे, नवीन ब्लॉग बनवत आहे किंवा शॉर्ट्स बनवत आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाचं मी आज सांगणार आहे. जे मी चुकी केली तुम्ही करू नये हे मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मी अशी चुकी केली की मीच माझ्या मोबाईलवरनं, माझ्या अजून लिंक केलेल्या ईमेल आय डीवरनं माझे स्वतःचे व्हिडिओ बघून 10 ते 15 वेळेस मी माझा व्हिडिओ बघितल्यामुळे माझं चॅनल फ्रीज झालं आहे, टोटली फ्रीज झालं आहे. तर मी ते अनफ्रीज कसं केलं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजेल. तर व्हिडिओवर कंटिन्यू राहा. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं तुमचे स्वतःचे व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही ही चूक बिलकुल करू नका, जशी मी केली आहे. मलाही आता म्हणजे मी पण नवीन यूट्यूब चॅनल खोललेलं आहे. तुम्ही बघू शकता माझे 1,500 सबस्क्रायबर झालेले आहेत. पण काही दिवसांपासून मी माझे स्वतःचे व्हिडिओ स्वतःच बघितले आणि त्यामुळे माझं चॅनल झालं आहे फ्रीज. तर मी ते अनफ्रीज कसं केलं तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर चॅनल फ्रीज होण्याचे कारण मी तुम्हाला सांगते की आपण आपले जर व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलवरून किंवा अजून आपण कोणत्या ईमेल आय डीवरून आपलं चॅनल हे केलं असेल, लिंक केली असेल, तर त्या जीमेल आय डीवरनं, ईमेल आय डीवरनं आपण जर व्हिडिओ बघितले आपले स्वतःचे तर आपलं चॅनल फ्रीज होतं. आणि ते अनफ्रीज करायचं कसं करायचं तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर अनफ्रीज कसं करायचं तर मी फक्त 2 गोष्टी केल्या. जे माझं व्हिडिओ टाकण्याचं जे टायमिंग होता, माझा यूट्यूब कसं अल्गोरिदम सेट करतं, आपली कॅटेगरी अल्गोरिदम सगळं सेट करतं. यूट्यूब पण बघतं की यांचे व्हिडिओ कसे आहेत काय. आणि आपल्या यूट्यूब आपलं जे व्हिडिओ आहे ते लोकांपर्यंत आपलं पूर्ण व्हिडिओ चेकिंग करून लोकांपर्यंत पाठवतं आणि आपला अल्गोरिदम यूट्यूबच सेट करतं. तर हे चांगलं होण्यासाठी आपलं टायमिंग शेड्यूल आपण स्वतःच केलं पाहिजे की आपल्याला ह्या वेळेमध्ये आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा आहे. सहसा तर मी लॉंग व्हिडिओ अपलोड करत नाही. माझे शॉर्ट्स व्हिडिओ असतात तेही मी 12 ते 2 वाजेच्या, दुपारी 12 ते 2 वाजेच्या दरम्यान टाकते. आणि म्हणजे माझे जर लिपसिंगचे व्हिडिओ आहे, म्हणजे मी गाण्यावरही लिपसिंग करते आणि माझे जे हावभाव करते ते व्हिडिओमध्ये असं काही नसतं की आपण एकच व्हिडिओ टाकला पाहिजे. आपण 3-4 व्हिडिओ दररोज टाकले पाहिजे. आणि आपल्या यूट्यूबवरती आपलं जर चॅनल ग्रो करायचं असेल तर आपण ॲक्टिव्ह राहिलंच पाहिजे. तर मेन मुद्द्यावर येऊ द्या की आपण माझं चॅनल मी कसं अनफ्रीज केलं आहे. तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे महत्त्वाचं सांगणार आहे टिप्स की तुम्ही जे तुमचे व्हिडिओ बघताय ना, त्याच्यामुळे आता जे छोटे क्रिएटर्स आहेत त्यांना खूप प्रॉब्लेम येत आहे. त्यांना माहीत नसते त्या काही गोष्टी. तर चला, तर मी तुम्हाला सांगते की चॅनल अनफ्रीज कसं करायचं. सगळ्यात आधी तर आपण आपलं शेड्यूल चेंज करा. जर तुम्ही 12 ते 2च्या दरम्यान टाकत असाल तर एकतर संध्याकाळी टाका, जसं 4 ते 6च्या दरम्यान टाका किंवा सकाळी 10 ते 11च्या दरम्यान टाका. म्हणजे आपलं जे टायमिंग आहे ते चेंज करा. आणि कॅटेगरी जर चेंज झाली असेल किंवा आपण आता ब्लॉगिंगचे चॅनल आहे, आपण ब्लॉगिंगवर व्हिडिओ बनवतो, आपण ब्लॉगिंग आपलं डेली रुटीन दाखवतो आणि जर मध्येच तुम्ही जर टेक्निकल चॅनलचे जर व्हिडिओ टाकले तर ते लोकांपर्यंत पोचणार नाही. तुमची कॅटेगरी चेंज होईल आणि यूट्यूब काय करेल की आता तर ब्लॉगिंगचं चॅनल होतं आणि मध्येच आपण चे व्हिडिओ टाकले तर ते कुठे ना कुठे यूट्यूबच्या लक्षात येतं आणि ते यूट्यूब आपला व्हिडिओ आपल्या सबस्क्राईबपर्यंत, आपल्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवत नाही. आणि
ती चूक आपण आपल्या हाताने करतो हे लक्षात घ्या. तर एवढंच सांगू इच्छिते की आपण आपला टायमिंग चेंज करा. आणि जर तुम्ही 3-4 व्हिडिओ टाकत असाल तर एकच व्हिडिओ टाका. आणि असं नाही की एकाच दिवशी टाका, 2-3 दिवसाचं गॅप घ्या, 1-2 दिवसाचं गॅप घ्या, पण टाकत राहा. त्याच्यामुळे तुमचं चॅनल 7 ते 8 दिवसात तुमचं चॅनल अनफ्रीज होईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ईमेल आय डीवरनं आपण जे यूट्यूबवरती आपण ईमेल आय डी ॲड केलेली आहे, 2 म्हणा किंवा 3 म्हणा, त्या ईमेल आय डीवरनं आपले स्वतःचे व्हिडिओ बघणं बंद करा. आणि टायटल, हॅशटॅग वगैरे जास्त वापरू नका. कमीत कमी 3 हॅशटॅग वापरा. शॉर्ट्सचे असेल तर शॉर्ट्सचे वापरा, डेलीचे असेल तर डेलीचे वापरा.